असं एकरी नुकसानीवर काढलं जातं. उगाच आपण मी म्हटलं 50,000 द्या, 1 लाख द्या, 2 लाख द्यायला अर्थ नाही आहे. याचं नुकसान किती झालं याचा पंचनामे झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना एक रीतसर मदत द्यावी. नाही पण दादा, आपल्याकडे 5 तालुके आहेत. हिंगोली जिल्ह्याचा विचार केला, कलेक्टर म्हणतात की फक्त 256 गावामध्ये नुकसान आहे, पण बाकी ठिकाणी विचित्र परिस्थिती आहे. विशेष म्हणजे काही भागातलं जे नुकसान झाले त्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली नाही. ते पण असं सगळ्या ठिकाणी आम्ही शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहे. गावातल्या अशा पद्धतीनं जिथं जिथं शेतकऱ्यांच्या अडचणी आहे तहसीलदारांच्या मार्फत कलेक्टरांपर्यंत आम्ही कळवू. एखाद्या गावात नुकसान झालं आणि पंचनामा नाही झालं तर मला असं वाटतं आमचे शिवसैनिक जागरूक आहेत, प्रशासन पण आहे, तहसीलदार पण आहे, सगळी मंडळी काम करतात. मी काही त्यांच्या विरोधात बोलणार नाही. पंचनामे झाल्याशिवाय मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येणार नाही. पण ते आता जे आपण जसं नजर आणीवर काढतो, आता नजर जर पाळले तर जे नुकसान झाले तर ताबडतोब मदत काही ना काही सरकारने घोषित करावी. आपण जलेश्वर पुलाची पाहणी केली. आपण इथं काय नेमकं काम सुरू होतं, काय पाहणी पाहणी काय करते? फक्त फोटो सेशन केलेलं आहे का नुसती पाहणी काय करते? नाही काय आपण इन्व्हेस्टी बोलला 30 सेकंदामध्ये काय पाहिजे? इन लेट त्यातलं काय पाहिजे झालेलं काय? होतं तिथं? बघा तुम्हाला काय आढळलं तिथं भेगा पडलेल्या होत्या, त्या बघायला गेलो होतो. तुम्ही मीडियाने विषय विचारला होता, भेगा का पडल्या हे मी विचारलं अधिकाऱ्यांना, जाऊन बघून आलो. काय उत्तर मिळालं तुम्हाला? उत्तर मिळेल. आता हे अधिकारी थोडी उत्तर देणार, मी वरतून उत्तर घेईन ना. दादा, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की गाय वाहून गेली आणि बैल वाहून गेली. गायची किंमत ही 15 ते 20 हजार रुपये, पण बैलाची किंमत ही 75,000 रुपये, म्हणजे जोडी 1.5 लाख रुपये. पण सरकारनं गिनती एकच गणतेमध्ये आणि केलेली आहे. कोंबडीची आज किंमत बैल 100 रुपये पोळा सांगितलेली आहे. तर मग कसं शेतकरी त्या बैलामुळे नुकसान पूर्ण भरपूर आहे. कोलमडून गेले. तेव्हा मोठं नुकसान झालेलं आहे. गुरांचं नुकसान सुद्धा झाले. सरकार अशाच्यात म्हैस असो, बैल असो, गाय असो, यांना सरसकट क्रायटेरिया लावतं. हा चुकीचा आहे. गायीच्या सुद्धा वेगवेगळ्या जाती असतात, बैलांच्या सुद्धा वेगवेगळ्या असतात. मला असं वाटतं त्याचा विचार आता पशुसंवर्धन विभागाकडं, ग्रामपंचायतीकडं कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीची नोंद असते. काही जनावरं वाहून गेले ते सापडत सुद्धा नाही. आणि या सगळ्या याचा एकत्र गोषवारा करून पंचनामा करून ताबडतोब शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आता तुम्ही म्हणता तशा याच्या किमती बैलाची आणि गायीची वेगवेगळी आहे. मी तर म्हणेल गायीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जमीन, गायी 5 लाखाला पण येते, 50,000ला पण येते. आणि म्हणून या सगळ्याचा विचार सरकारने सारासार विचार केला पाहिजे.